शिर्डीतून भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे बोलतायत। आपण थेट जाऊया। साहेब, आज अधिवेशन आहे, शिर्डी नगरीमध्ये अधिवेशन होतं, काय अपेक्षित आहे? या सगळ्या दरम्यान अनेक मंत्री जिल्हाध्यक्ष यांच्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचं आहे। एकतर साईबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला विजय मिळाला। त्या विजयाचं या राज्यातल्या जनतेचा आभार मानण्यासाठी आम्ही आज सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने संघटनात्मक बाबीवर चर्चा होणार आहे। कारण राज्यातलं जे वातावरण दूषित वातावरण होतं आता ते निवळलेलं आहे आणि एकूणच विकासाच्या दृष्टीनं पाऊल सरकार आता टाकतं आहे आणि लोकांच्या सुद्धा या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा आहे। त्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसांचा अजेंडा तयार केलेला आहे आणि मला असं वाटतं की या ठिकाणाहून आम्ही सर्वजण कार्यकर्ते आणि आमचं सरकार, आमचे मंत्री ऊर्जा घेऊन जातील आणि पुढचे 5 वर्ष साईबाबाचा आशीर्वाद घेऊन चांगलं काम करतील। यासाठी या नगरीमध्ये हे अधिवेशन आम्ही घेतोय। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला महत्त्व आहे, कसा परफॉर्मन्स राहणार आहे, काय? अर्थातच आत्ता यानंतरच्या ज्या निवडणुका आहेत त्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि जे यश आत्ता आम्हाला मिळालं यापेक्षाही जास्त यश या पुढच्या काळात मिळून, कारण आम्ही लोक उपयोगी योजना ज्या जाहीर केल्या त्या योजना लागू केल्या आणि जे वचनं दिले, जे आश्वासनं दिले त्या पूर्ण करण्याच्या दिशेनं सुद्धा आमच्या सरकारचं पाऊल पडतंय। त्यामुळे जनता या राज्यातली आमच्या पक्षावर खुश आहे। आपण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे, कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे, तुमचं काय त्यांना सूचना असतील, मार्गदर्शन असणार आहे? हे बघा, रवींद्र चव्हाण हे पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चापासूनचे एक कार्यकर्ते आहेत। त्यानंतर ते आमदार राहिले, ते मंत्री राहिलेत, संघटनेचं काम करण्याचा त्यांना अनुभव आहे। एक कर्मठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। सरकार आणि पक्ष या दोन्हीचा मेळ घालण्यासारखा एक तो आमचा चांगला कार्यकर्ता आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्यांच्या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आज आहे यापेक्षाही चांगल्या पदावर ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा। एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना अध्यक्ष केलं। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती जी आहे त्या समितीवरून उद्धव ठाकरे यांना बाहेर काढावं असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। तो त्यांचा काय अंतर्गत बाब आहे त्यात आम्ही बोलणार नाही। शिवसेना स्वबळावर लढणार आहे, ठाकरेंची शिवसेना, कसं बघता आपण? हे बघा, त्यांच्या सोबत कोणी राहायला तयार नाही म्हणून स्वबळाची भाषा करू राहिले। ते स्वबळावर नाही लढू राहिले, त्यांना सोडून बाकीचे चालले, मग ते स्वबळावर नाही लढणार तर काय करतील, घरी बसतील? ते स्वबळावर नाही लढू राहिले, एक एक त्यांना सोडून चालला आहे। मध्यंतरी संविधानाच्या मुद्द्यांना भाजपवर टीका झाली, आज आपलं व्यासपीठ आहे तिथे संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे। हे बघा, संविधानाचा मान सन्मान भारतीय जनता पक्षानं पूर्वीपासूनच केलेला आहे। 2014ला मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा ते सेंट्रल हॉलमध्ये आले आणि त्यांची नेतेपदी निवड केली तेव्हा सगळ्यात पहिलं दर्शन त्यांनी संविधानाचं घेतलेलं आहे। संविधानावर पूर्णपणानं एक दिवस चर्चा पार्लमेंटमध्ये केली, अजून कोणाही केलेली नव्हती। आणि जर संविधानाबद्दल जर ते बोलत असेल तर या देशाला स्वातंत्र्य म्हणून 75-76 वर्ष झाले, परंतु या